आज रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि पंजाब किंग्स यांच्यामध्ये IPLचा अंतिम सामना रंगणार आहे। दोन्ही संघ आपली पहिली ट्रॉफी जिंकण्यासाठी सज्ज झाले असून आज ट्रॉफी कोण जिंकणार याची उत्सुकता सर्वांना लागली। एका दशकानंतर हे दोन्ही संघ फायनल खेळणार आहेत। अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवल्या जाणाऱ्या या सामन्यावर पावसाचं मात्र सावट आहे। आपले प्रतिनिधी पद्मेश आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। पद्मेश, दोन्ही संघ सज्ज झालेले आहेत, दोन्ही संघांना आपली पहिली ट्रॉफी हवी आहे। काय नेमकं होऊ शकतं? म्हणजे मागच्या मॅचमध्ये पंजाबनं ज्या प्रकारे मुंबईला हरवलेलं आहे, त्यानंतर पंजाब चांगल्या फॉर्ममध्ये आहे, तर विराट कोहलीच्या नेतृत्वामध्ये एसाला कप नाम दे ही इच्छा पूर्ण होऊ शकते? नक्कीच जर सामना बघितला तर कुठेतरी एक मोठा हाय व्होल्टेज सामना होणार आहे, कारण हे जे दोन्ही संघ आहेत त्यांनी आतापर्यंत कुठेतरी IPLची ट्रॉफी आहे कुठेतरी उचलली नाहीये, त्यामुळे दोघांसाठी हा खूप महत्त्वाचा सामना असणार आहे। एकीकडे श्रेयस अय्यर तर दुसरीकडे रजत पाटीदार, दोघंही जे कर्णधार आहेत ते तरुण आहेत, तडफदार आहेत। ते दोघं 6 महिन्यापूर्वी जेव्हा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी झाली त्यावेळी पण ते दोघं कर्णधारमधून एक साथ सामोरे आले होते, त्या दोघांनी फायनल खेळली होती। आता IPLचा जो सामना असणार, या दोन्ही जो संघ आहेत, दोन्ही संघ जुने आहेत, 18 वर्ष झाली, अद्याप या दोन्ही संघांना कुठेतरी जे चॅम्पियन्स आहे IPL ट्रॉफी जिंकता आली नव्हती। मागचा जर सामना क्वालिफाय 2चा आपण सामना जर बघितला तर कुठेतरी पंजाब याने मुंबईला पराभव केलं होतं। श्रेयस अय्यरच्या एका पारीमुळे कुठेतरी मुंबईचे जे स्वप्न होते 6वं चषक जिंकायचं ते कुठेतरी नेस्तनाबूत झाले होते। मुंबई असेल गुजरात असेल ते दोन्ही पराभव झाला। आजचा जर सामना जर पाहिलं तर आजच्या सामन्यामध्ये विराट कोहली, आपण जर बघितलं विराट कोहलीची लेगसी आहे, वर्ल्ड कप जिंकलाय त्या माणसाने T20 वर्ल्ड कप जिंकलाय, पण त्याच्या नशिबात अजून IPLची ट्रॉफी ही त्याच्या नशिबात नाहीये। पण आज विराट कोहली कसा खेळतोय, विराट कोहलीचा फॉर्म कसा असणार आहे हे त्याच्या चाहत्यांना बघायचं आहे। ईसाला कप नामदे असणार आहे का हे बघायला महत्त्वाचं असणार आहे। पंजाबचं आपण जर पाहिलं तर प्रीती जिंटाचा जो पंजाब संघ आहे तो कुठेतरी या वर्षी खूप चांगल्या फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळाला। त्यांची बॉलिंग असेल, त्यांची बॅटिंग असेल, श्रेयस अय्यर हा कर्णधार जर बघितलं तर त्याचा अनेक वर्षाचा त्याचा अनुभव आहे, तो कुठेतरी त्याचा अनुभव कुठेतरी महत्त्वाचा असणार आहे। त्याचबरोबर तो तरुण आहे, त्याची कुठेतरी लास्टच्या मोमेंटला जो तो रणनीती आखतो ती कुठेतरी महत्त्वाची असणार आहे। त्याचबरोबर रजत पाटीदार हा कुठेतरी खूप महत्त्वाचा आपल्याला मानायला मिळेल। विराट कोहलीनंतर रजत पाटीदारने खूप उत्तम अशी कर्णधारपद केलं आणि आजचा जो सामना असणार आहे तो कुठेतरी पावसाचा सावट असला तरी, पाऊस जरी पडला तरी सामना उशिरा खेळता येईल, कारण क्वालिफायर 2 मध्ये आपण जर पाहिलं तर मुंबई इंडियन्सचा सामना देखील कुठेतरी लेट सुरू झाला आणि पिच रिपोर्ट आपण जर पाहिलं तर हा बॅटिंगसाठी खूप उत्तम पिच असणार आहे, कारण मागच्या सामन्यात देखील मुंबईने सुरुवातीला चांगली आपण जर बघितलं तर फलंदाजी केली होती, 200च्या वरती त्यांनी रन्स केले होते आणि या सामन्यात देखील बॅटिंग जो पहिला घेईल तो कुठेतरी 200च्या वरती रन करण्याचा प्रयत्न करेन। बॅटिंग पिच आहे, कारण आपण आजच्या सामन्यामध्ये जवळपास 1 लाखाहून अधिक लोक या सामन्याला पाहायला येणार आहे, कारण विराट कोहलीसाठी अनेक जे त्याचे समर्थक असतील ते पाहायला येतील, विराट कोहली कसा खेळतोय हे पाहायला येतील। RCB आज सामना जिंकते का, एवढ्या वर्षाचा जो दुष्काळ आहे त्यांचा तो कुठे आपण बघितलं तर त्यांना चषक जिंकता येते का हे पाहायला खूप महत्त्वाचं असणार आहे। बॅटिंगमध्ये आपण बघितलं श्रेयस अय्यर फॉर्ममध्ये, तो कुठे आपण बघितलं तर मागच्या सामन्याप्रमाणे या सामन्यात देखील खेळतो का हे पाहायला खूप महत्त्वाचं असणार आहे। विक्रांत, नाही खरंय पद्मेश, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आता किंग कोहलीचा संघ यावर्षी कप जिंकतोय का मग श्रेयस अय्यर जसा सेमीफायनलमध्ये खेळला तसा फायनलमध्ये खेळतोय, त्याचा संघही चांगला खेळतोय आणि त्यांना ट्रॉफी मिळते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अवघ्या काही तासांची प्रतीक्षा आता उरलेली आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।